नमस्कार मंडळी, मला इथली तक्रार आलेली होती. या संदर्भात मी इथे आलेलो आहो. हे आंबेडकर नगर आहे. तर इथला रस्ता जवळपास 30-35 वर्षापासून बनलेला नाहीये. 45 वर्षापासून बनलेला नाहीये. तर या संदर्भात मला इथली तक्रार आलेली आहे. आता आपण प्रतिक्रिया घेऊया. इथले गृहस्थ आपल्या समोर आहे, बघू शकता तुम्ही. तुमचं नाव सांगा. मी मीना भगत. पकडा ना. मी मीना भगत. मी इथे 40 ते 45 वर्षापासून राहत आहे. पण इकडे कोणतीच म्हणजे सुधारणा झालेली नाही आहे. रस्ता पण तसाच आहे, नाल्या नाही आहे. नाल्या नसल्यामुळे पाण्याचे डबके साचलेले असते, त्याच्यामुळे आमच्या इकडे मच्छर जास्तीत जास्त आहे. आणि त्या मच्छराचा आम्हाला म्हणजे रोगासाठी भरपूर म्हणजे आमचं हे होत आहे. आणि आम्हाला म्हणजे जास्तीत जास्त आम्हाला रस्ता आणि नाली करून पाहिजे आहे. त्याचा रस्त्याचा आम्हाला खूप त्रास आहे. त्या रस्त्यामुळे आमच्या इकडे छोटे मोठे ऍक्सिडेंट पण होत असतात. आणि रस्त्यावर जे आजूबाजूला जे घरं आहेत ते सुद्धा त्यांचा पण म्हणजे आम्हाला वाहतुकीला भरपूर अडथळा येतो. याआधी ऍक्सिडेंट वगैरे झाला का? झालेला आहे, आमचाच झालेला आहे. आम्ही गाडीनं पडलेलो आहोत. इथून आमचं इथे पण हे होते. आणि थोडेसे जर आणखीन हे कराल तर तुम्हाला नाही का आमचं हे जे झाड दिसत आहे ना, ते झाड पण नाही का इलेक्ट्रिकच्या याच्यात आलेलं आहे. आम्हाला वारातून वगैरे आली की खूप भरपूर नाही का ह्या झाडाचा त्रास होतो. तुम्हाला घर टॅक्स पावती येत असते? येतो घर टॅक्स पावतो. टॅक्स भरता तुम्ही? टॅक्स भरतो आम्ही, सगळ्याच याचा भरतो. आणि झाडाचा पण टॅक्स भरतो. वृक्षकरई आहे आम्हाला, रस्त्याचा आहे, नालीचा आहे, सगळ्याच याचा दर पण आहे आम्हाला. बघा, या प्रकारची व्यवस्था इथे आहे. रस्ते केव्हा बनणार अशी माझी या सरकारला, जिल्हा अधिकारी साहेबाला, नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याला हात जोडून नम्र विनंती आहे की लवकरात लवकर इथले रस्ते बनवावे, जेणेकरून जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. या प्रकारची मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या एरियातले पूर्ण रस्ते मी दाखवतो. ठीक आहे, धन्यवाद.